तर राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका ब्लॉग मध्ये. वेलकम बॅक टू अदर ब्लॉग. सो आजचा विषय असा आहे की आपल्या सर्वांना तर माहिती आहे की आपले गणपती बाप्पांचे आगमन जे थोड्या दिवसावरती उरलेले आहे. आपल्या नंदुरबार मध्ये जे गणपती आहे ते किती फेमस आहे, त्यामुळे मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे नंदुरबार गणपती सिरीज, ज्यामध्ये आपण म्हणजे तुम्हाला कधी माहित नसेल नंदुरबार गणपती सिरीज काय तर मागची व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला लगेच समजून जाईल. ज्यांना नाही समजलं असेल तर मी परत एकदा सांगून देतो. मी घेऊन आलो तुमच्यासाठी नंदुरबार गणपती सिरीज, ज्यामध्ये आपण गणपती बाप्पांचे म्हणजे नंदुरबार मधले कारखाने येते, त्यानंतर मग आगमन, वाजंत्री म्हणजे नंदुरबार मधले फेमस वाजंत्री आणि अजून विसर्जन वगैरे सर्व काही दाखवणार आहे. तर त्यामुळे आपण आज आलेलो एका कारखान्यावरती भेट देण्यासाठी, म्हणजे तिथं आपण माहिती घेऊ, त्यांच्या कारखान्याचे जे ओनर आहे त्यांच्याकडून आपण माहिती वगैरे घेऊ आणि गणेश मूर्तीचं काम कुठपर्यंत झालेलं आहे ते पण आपण जाणून घेऊया. चला तर मग मी दाखवतो मी कुठं आलेलो आहे, कोणत्या कारखान्यात आलेलो आहे. चला. सो मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नंदुरबार मधल्या फेमस कारखाना म्हणजे आपल्या पियुष वरती. चला तर आपण आता मध्ये जाऊ आणि त्यानंतर इथले जे ओनर आहे त्यांच्याशी आपण माहिती घेऊ, त्यांना थोडे प्रश्न वगैरे विचारू आणि त्यांच्याशी आपण माहिती घेऊया. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, कॅमेरामॅन शुभम जोशी आणि डायरेक्टर प्रणव मराठे. ठीक आहे, आपल्या सोबत आहे, काय टेन्शन ना घेऊ, एकटं नाही आपण तर. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सो मित्रांनो, आपल्या सोबत आहे पियुष आठचे सर्वा काका. आपलं नाव सांगतो सर. मनोज सोनवणे, मूर्तिकार. आपण या कामाची सुरुवात कशी केली होती काका? सर, या कामाची सुरुवात मी लहानपणी याच जागेवर आमचे एक गुरु होते विठ्ठल सोनार मूर्तिकार करून, जे दादा गणपती बनवायचे, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करायचो. त्यांनी आम्हाला हे प्राधान्य दिलेलं आहे की तुम्ही गणपती चालू ठेवा. 10 वर्ष 12 वर्ष झाले आपण ही गणपती परंपरा चालू ठेवलेली आहे बनवायची. म्हणजे तुम्ही 10 ते 15 वर्षापासून हे काम करताय, बरोबर? आणि आपल्या ज्या गणेश मूर्त्या या कोणत्या कोणत्या शहरात किंवा वेगवेगळ्या राज्यात कुठे कुठे जात असतात? आपलं गुजरात राज्य, मग इकडे महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा, इकडे तिकडे आपले भरपूर ठिकाणी जातात. आणि कसं वाटतं का तुम्हाला नंदुरबारमध्ये आपलं एवढं नाव झालेलं आहे, म्हणजे एवढं फेमस झालेलं आहे आपलं कारखाना, आणि बाहेरून पण वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या शहरातून एवढे मोठे मोठे ऑर्डर तुम्हाला भेटत असतात, तर कसं वाटतं आपल्याला? ऑर्डर देणारे 2 महिने पहिले आम्हाला ऑर्डर देऊन देतात. त्या हिशोबाने आम्ही मूर्ती त्यांच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने आम्ही बनवून देतो. म्हणजे फोटो वगैरे दाखवून त्या हिशोबाने आम्ही बनवून देतो 2 महिने पहिले. आणि किती महिन्यावर तुम्ही सर्व काम सुरू करतात? म्हणजे 4 महिने 5 महिने पहिले काम चालू होऊन जातं आमचं. आणि साधारणतः या मूर्तीला बनवायला किती दिवस लागतात? एक मूर्तीला बनवायला असं आहे, आमच्या एक साचा असतो, साच्यामधून आमची पहिली मूर्ती कास्टिंग होतात, त्याच्यानंतर मग कलर काम, बॉडी कलर वगैरे सर्व ओके होणं. म्हणजे जे गणपतीचे कालावधी 1 महिन्याच्या मध्ये आपण कलर वगैरे डोळे वगैरे ओके करून फायनल करतो, सजावट करून 1 महिन्यामध्ये. 1 महिन्याच्या मध्ये. तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या हाईटच्या मूर्त्या असतात? आपल्याकडे 1 फुटापासून घरगुती मूर्त्या आणि मंडळाच्या मूर्त्या 12 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्त्या राहतात. म्हणजे जास्त हाईटच्या मूर्त्या पण जास्त हाईटच्या मूर्त्या आता पुढच्या वर्षीपासून चालू करू. फक्त आपण 1 फुटापासून तर 10-12 फुटापर्यंत मूर्त्या आपल्याकडे असतात. बरोबर. आणि गणपतीची सजावट वगैरे पूर्ण करून वगैरे सगळं डेकोरेशन वगैरे ओके करून फायनल करून देतो आम्ही. 2024 आणि 25 मध्ये आपल्याला काय फरक वाटला, म्हणजे मूर्त्यांच्या रेटमध्ये, पीओपी मध्ये? यावर्षी पीओपी परवानगी नव्हती, म्हणजे पीओपीला ब्रँड होता, तर त्या हिशोबाने आम्हाला मूर्ती बनवायला फार उशीर झाला. म्हणजे वेळ कमी भेटला आम्हाला. तर वेळ कमी भेटल्यामुळे पीओपीचा बी भाव म्हणजे जास्त होता, कलरचा बी रेट वाढलेला आहे, सगळी गोष्टीचे रेट वाढलेले, त्या हिशोबाने गणपतीचे रेट आहेच यावर्षी. आणि आपल्या एवढा मोठा कारखाना आहे का, तुम्ही गणपती बाप्पाच्या कृपेने किती जणांना रोजगार देतात? म्हणजे माझ्याकडे आता 8-9 जण कामाला आहेत, सगळे मूर्तिकार, म्हणजे आमचे जेवढे बी कारागीर आहे पूर्ण टीम 8-9 माणसाची आहे आमची. तर काका तुम्ही सांगताय की पीओपी वरती बंदी होती, त्यामुळे तुम्हाला कमी कालावधी भेटला मूर्ती बनवण्यासाठी, तर तुम्ही किती स्टॉक बनवला आहे? आम्ही दर टायमाला पीओपीची मूर्ती म्हणजे असं समजा 1000-1200 मूर्त्या बनवतो, तर या टायमाला आम्ही 800-700 मूर्त्या बनवल्या, कारण की टाइम कमी भेटला, त्या हिशोबाने आम्हाला परवानगी बी फार लेट झाले, त्या हिशोबाने कमी मूर्त्या बनवल्या. 700-800 मूर्त्यापर्यंत बनल्या गेल्या, नाही तर आमचे स्टॉक असतो 1200-1500च्या मध्ये असतो. तर काका तुम्ही सांगतायत आपण पीओपीच्या मूर्त्या बनवतो, तर
पीओपीच्या मूर्त्या या निसर्गासाठी हानिकारक आहेत का नाही? पीओपीच्या मूर्त्या या निसर्गासाठी हानिकारक नाही, कारण की याच्यामुळेच आमचं लेडगो झालं गणपतीच्या विषयी. कारण की आमचे एक सायंटिस्ट होते, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पीओपी हानिकारक नाही, तर ही पीओपी आपली म्हणजे बिना हानिकारक आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला गणपतीची परवानगी भेटलेली. तर काका आपण पीओपी सोबत म्हणजे मातीच्या मूर्त्या पण बनवतो का? मातीच्याही मूर्त्या असतात. मातीच्या मूर्त्या या नाजूक असतात, कारण की बनवायला आपण बनवू शकतो. 5 फुटापर्यंत ती मूर्ती बनत नाही, फक्त 1 फुटापासून अर्धा फुटापासून तर आपण 3 फुटापर्यंत बनवू शकतो. त्याच्या पुढे बनवू नाही शकत, कारण की मातीची मूर्ती म्हणजे असं आहे की म्हणजे उचलायला गेलो तर म्हणजे थोडं म्हणजे नाजूक मूर्त्या असतात, त्या हिशोबाने आपण रिस्क घेत नाही. आपल्याला हे पीओपीची मूर्ती आपल्याला हानिकारक नाहीये. आमच्या जो सायंटिस्टने सांगितलेलं आहे की हानिकारक नाहीये, ते त्या हिशोबाने आपण आता ही पीओपीला परवानगी भेटलेली आहे. धन्यवाद काका आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आणि परत एकदा आपल्या कारखान्याचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगून द्या. पियुष आर्ट, मनोज सोनोने, जळगाव बाजार, पोस्ट ऑफिस, संताजी चौक, नंदुरबार. आणि मोबाईल नंबर 9560512380. सो मित्रांनो, तुम्हाला कधी बुक करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या पियुष आर्टला भेट द्या. आणि मी कॅप्शन मध्ये आपलं हे पण टाकून देईल, नंबर, त्यानंतर ऍड्रेस वगैरे सर्व डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल मी. आणि स्टॉक हा खूप कमी आहे, फक्त थोड्याफार मूर्त्या बाकी. जर तुम्हाला काही बुक करायचे असतील तर लवकरात लवकर आपल्या पियुष आर्टला भेट द्या. आणि एकदम रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला मूर्त्या मिळून देईल, याची गॅरंटी काका पण देतील आणि मी पण देईल. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नाही तर मी पुढे पूर्ण मूर्त्या दाखवतो तुम्हाला, कोणत्या कोणत्या प्रकारच्या इथे मूर्त्या आहेत, लहानपासून तर मोठ्या एकदम सर्व मूर्त्या इथे आहेत. तर लवकरात लवकर भेट द्या आणि बुक करा आणि आपल्या मंडळाची शोभा वाढवा, ते पण पियुष आर्ट कडून. ठीक आहे, चला तर मी तुम्हाला पूर्ण मूर्त्या दाखवून देतो. धन्यवाद काका. पहिले कसं फिरायचं आपण एक कारखाना
सो मित्रांनो आम्ही जेव्हा गणपती बसवायचे तेव्हाची आठवण येऊन गेली आम्हाला. आम्ही पण आता प्राईज विचारत फिरायलो. आम्ही असे खूप कारखाने फिरत बसायचो. वो दिन ताजे हो गए. शुभम आपला एवढे तुमच्या व्यायाम शाळेचा गणपती माऊली हा कोणती अंक काढा तुमची घाबरून गेला शुभम. तुमचं मित्रांनो एकदम छान छान मूर्ती आहे का त्याची मस्त मूर्ती. तिकडे सकाळी जेव्हा पण उद्या आपण मोठी दगडी मोठ्या मोठ्या ना. तो मित्रांनो ही मूर्ती बघा एकदम सुंदर आहे. सो मित्रांनो बघा काकांना आमच्या समोरच सजवली मूर्ती आहे बघा.